श्री स्वामी समर्थ सर्वांना. अक्षय तृतीय 2026 या दिवशी फक्त एक वस्तू खरेदी केल्याने तुमच्या आयुष्यात धन, सुख आणि समृद्धी कायमची येऊ शकते. पण 90 लोक ही चूक करतात आणि त्यामुळे लक्ष्मी नाराज होते. आज मी तुम्हाला सांगणार आहे कोणती ती एक वस्तू, कधी घ्यावी, कशी घ्यावी आणि कोणती चूक टाळावी. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी एक गुपित उपाय आहे जो तुमचं नशीब बदलू शकतो. तर माझ्या ह्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. स्वामी भक्ती शक्ती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर अक्षय तृतीय हा दिवस खूप पवित्र मानला जातो. अक्षय म्हणजे कधी न संपणारे, म्हणजेच या दिवशी केलेले पुण्यदान आणि खरेदी आयुष्यभर वाढते. एक गरीब ब्राह्मण होता. त्याच्याकडे पैसे होता न संपत्ती, घरात अन्नसुद्धा नव्हते. अक्षय तृतीय जवळ आली होती. गावातील लोक सोने, चांदे, धान्य खरेदी करत होते. पण त्या ब्राह्मणाकडे काहीच नव्हते. त्याची पत्नी आज काहीतरी खरेदी करायलाच पाहिजे, हा दिवस खास आहे. ब्राह्मण दुःखी झाला. तो बाजारात गेला, पण त्याच्याकडे फक्त 1 रुपया होता. तो विचार करू लागला, मी काय करू? शेवटी त्याने 1 मूठ तांदूळ धान्य घेतले. तो घरी आला आणि तांदूळ देवासमोर ठेवले. त्याचे मनापासून प्रार्थना केली, हे देवा, माझ्याकडे काही नाही, पण मी श्रद्धेने अर्पण करतो. त्या रात्री चमत्कार झाला. त्याच्या घरात अन्न, पैसा आणि सुख समृद्धी येऊ लागली. या कथेतून काय शिकायला मिळते? महत्त्वाची वस्तूचे नाही तर श्रद्धेचे आणि अगदी छोटी खरेदीसुद्धा मोठा परिणाम देते. मनापासून केलेली पूजा आणि दान कधीही वाया जात नाही. अक्षय तृतीया 2026 वर्षातून एकदाच येणारा दिवस. या दिवशी जर तुम्ही एक वस्तू खरेदी केली तर तुमचं नशीब कायमच बदलू शकतं. पण 90 लोक ही खूप मोठी चूक करतात आणि त्यामुळे लक्ष्मी माता नाराज होते. आता मी तुम्हाला सांगणार आहे अक्षय तृतीया गुप्त कथा. कोणती एक वस्तू घ्यावी आणि कोणत्या चुका टाळाव्यात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अक्षय तृतीया हा एक दिवस पवित्र आहे. अक्षय म्हणजे कधी न संपणारे. या दिवशी केलेले पुण्य, दान आणि खरेदी कधी कमी पडत होत नव्हती असे मानले जाते. महालक्ष्मी आणि लॉर्ड विष्णू यांची कृपा या दिवशी सर्वाधिक असते. एक गरीब ब्राह्मण होता. त्याच्याकडे काही नव्हतं. तर त्यांनी हा उपाय केल्याने, तुम्हाला जो मी सांगणार आहे ते केल्याने त्याचा इतका चमत्कार झाला की तो काय आनंद मावू शकत नव्हता. तर रिकाम्या हाताने राहू नका, वादविवाद करू नका, कर्ज घेऊन सोने करू नका. हा दिवस तुमचं आयुष्य बदलू शकतो. कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वात प्रभावी आणि सोपी वस्तू आहे तांदूळ. का तांदूळ घ्यावेत? तांदूळ म्हणजे अन्न आणि समृद्धीचं प्रतीक. ही वस्तू प्रत्येकाला परवडणारी आहे. देवाला अर्पण करायला सर्वात पवित्र मानली जाते. असे मानले जाते महालक्ष्मी यांना तांदूळ अत्यंत प्रिय आहे. जर अक्षय तृतीय दिवशी तुम्ही फक्त 1 मूठ तांदूळ घेतले आणि श्रद्धेने देवासमोर ठेवले तर तुमच्या घरात अन्न आणि पैसा कधी कमी पडत नाही. कसं करायचं? सकाळी स्नान करा, 1 मूठ तांदूळ घ्या, देवासमोर ठेवा, महालक्ष्मी मातेला प्रार्थना करा, नंतर ते तांदूळ दान करा किंवा घरी ठेवा. जर शक्य असेल तर तांदूळासोबत 1 नाणं ठेवा आणि ओम श्री महालक्ष्मी जप करा. सोनं नको, चांदी नको, फक्त 1 मूठ तांदूळ घ्या आणि चमत्कार बघा. घरात कधीही अन्न कमी पडत नाही. जर तुम्ही तांदूळ अर्पण करून दान केले तर घरात नेहमी अन्न संपत्ती वाढत राहते. महालक्ष्मीची कृपा कायम राहते. पैशाची अडचण हळूहळू संपते. नाण्याचा उपाय केल्यास अचानक खर्च कमी होतो आणि पैसा साठू लागतात. आर्थिक स्थिरता येते. नशीब बदलायला सुरुवात होते. खूप दिवस अडकलेली कामे पूर्ण होतात. नवीन संधी मिळतात. हळूहळू गुड लकमध्ये बदलतो. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. दिवा लावल्यामुळे घरात शांतता आणि आनंद येतो. लॉर्ड विष्णू यांची कृपा मिळते. पाप कमी होऊन पुण्य वाढते. अन्नदान केल्यास अक्षय पुण्य मिळते. आयुष्यातील संकटे कमी होतात.
लक्ष्मी घरात स्थिर होते. कलश उपाय केल्यास घरात सुख समृद्धी टिकून राहते. सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे उपाय फक्त वास्तूसाठी नाही तर श्राद्ध आणि विश्वासासाठी आहे. अक्षय तृतीय दिवशी हे एक काम केलं तर 365 दिवस तुमचं नशीब बदलू शकतं. या दिवशी दान का महत्त्वाचे आहे? अक्षय तृतीय दिवशी दान केल्याने त्याचे फळ अनेक पटीने वाढते असे मानले जाते. दानमध्ये आपण अन्नदान, पाण्याचे दान, कपड्याचे दान, गायीला चारा देऊ शकतो. ग्रंथामध्ये असे सांगितले आहे की अक्षय तृतीय दिवशी केलेले दान अक्षय पुण्य देते. अक्षय तृतीय दिवशी घरात काय करावे? या दिवशी घरात स्वच्छता ठेवावी, देवघरात दिवा लावावा, घरातील सर्वांनी एकत्र देवाचे नामस्मरण करावे. घरात सकारात्मक वातावरण निर्माण करते. खूप महत्त्वाचे आहे. या दिवशी कोणत्या सवयी टाळाव्यात? राग करू नका. राग केल्याने मनात नकारात्मक ऊर्जा वाढते. वाईट बोलू नका. कोणालाही अपमान शब्द बोलणे टाळावे. अन्नाचा अपमान करू नका. अन्न देवाचे रूप मानले जाते. आळस करू नका. हा दिवस पुण्य कमवण्याचा दिवस आहे. अक्षय तृतीयेचे आध्यात्मिक महत्त्व. हा दिवस आपल्याला शिकवतो की जीवनात चांगला कर्म करणे, इतरांना मदत करणे, देवावर श्रद्धा ठेवा, हीच खरी संपत्ती आहे. शेवटचा संदेश. मित्रांनो, अक्षय तृतीय हा फक्त सोने खरेदी करण्याचा दिवस तर नाही. हा दिवस पुण्य कमवण्याचा आणि चांगले कर्म करण्याचा दिवस आहे. जर आपण या दिवशी श्रद्धेने देवाचे स्मरण केले, दान केले, चांगली कामे केली तर जीवनात सुख आणि समृद्धी वाढते. अक्षय तृतीय दिवशी नवीन काम सुरू करा. अक्षय तृतीय हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी कोणतेही शुभ काम करण्यासाठी वेगळी मुहूर्त पाहण्याची गरज नसते. म्हणूनच अनेक लोक या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करतात, नवीन घर खरेदी करतात, दुकान उघडतात, लग्न किंवा साखरपुडा ठरवतात. असे मानले जाते की या दिवशी सुरू केलेले काम दीर्घकाळ यश देणारे असते. अक्षय तृतीय आणि भगवान परशुराम. धार्मिक कथेनुसार भगवान विष्णूचा 6वा अवतार भगवान परशुरामाचा जन्म अक्षय तृतीय दिवशी झाला. भगवान परशुराम हे शक्ती, धर्म आणि न्याय याचे प्रतीक मानले जातात. म्हणून या दिवशी त्यांची पूजा केली जीवनात धैर्य आणि यश मिळू असे मानले जाते. अक्षय तृतीय आणि गंगा नदी. असेही सांगितले जाते की या दिवशी गंगा नदी पृथ्वीवर अवतरली. म्हणून या दिवशी नदीत स्नान करणे किंवा गंगाजलाने पूजा करणे अत्यंत पवित्र मानले जाते. अक्षय तृतीय दिवशी घरात सकारात्मक ऊर्जा कशी असावी? घरात सकाळी दिवा लावा, देवाचे नामस्मरण करा, कुटुंबासोबत प्रार्थना करा, घर स्वच्छता ठेवा. ही केल्याने घरात शांती आणि आनंद वाढतो. अक्षय तृतीय दिवशी गरिबांना मदत का करावी? ग्रंथामध्ये सांगितलं आहे की या दिवशी केलेले दान अक्षय पुण्य देते. म्हणजेच त्या पुण्याचे फळ कधीही संपत नाही. म्हणून शक्य असेल तर अन्नदान, पाणी, कपडे करावे. अक्षय तृतीय दिवशी कोणते मंत्र म्हणावेत? तुम्ही खालील मंत्र जप करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः. हा जप मनात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देते. अक्षय तृतीय दिवशी घरात काय आणावे? अनेक लोक या दिवशी शुभ वस्तू आणतात. सोने किंवा चांदी, तांदूळ, कलश, धान्य हे सर्व समृद्धीचे प्रतीक मानले जाते. अक्षय तृतीय दिवशी कोणती वाईट सवय टाळावी? खोटे बोलणे, कोणाचा अपमान करणे, भांडण करणे, अन्न वाया घालवणे या गोष्टी टाळल्यास दिवस अधिक पवित्र राहतो. अक्षय तृतीयाचा खरा अर्थ. अक्षय तृतीया आपल्याला शिकवते की जीवनात सर्वात मोठा संपत्ती म्हणजे चांगले कर्म, श्राद्ध, दान आणि प्रेम हीच खरी संपत्ती. तर माझा व्हिडिओ मित्रांनो, मंडळी कसा वाटला? जर माझा व्हिडिओ तुम्हाला असे बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. आणि अक्षय तृतीय निमित्त मी जी तुम्हाला काही माहिती सांगितलेली आहे ती तुम्ही उपाय करा. जर तो उपाय केला तर एक दिवस तुमचं नशीब बदलू शकतं. उपाय मी सांगितला आहे तो उपाय करा अक्षय तृतीय दिवशी. आणि जी माहिती मी सांगितली आहे ते तुम्ही ध्यानाने ऐका. तर माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करून एक लाईक डन करा. अशाच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वांना बाय.
श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचा दिवस आनंदाचा जावो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते.